सुलेमानच्या घरी आम्ही भेट दिली आणि अतिशय निर्गुणपणे म्हणजे संतोष देशमुखच्या देखील पुढचं वर्जन जर कुठं झालं असेल तर ते जामनेरमध्ये अतिशय निर्गुणपणे त्यांना मारलंय। पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर एका पोराला उचलून नेतात, 6 ठिकाणी मारहाण करतात, 5 तास फिरून मारहाण करून हाल करून उघडं नागडं करून त्याच्या पायाचे नखं काढून त्याच्या तोंडावर लघुशंका करून त्या ठिकाणी मारलं जातंय आणि पोलिसांचा कुठलाही धाक हा आरोपीला नाही, याच्यातून हे पोलिसाचं अपयश आहे। आणि मुळात सगळ्या जामनेरमध्ये त्याच्या नातेवाईकामध्ये ज्या नावाची चर्चा आहे, जो पवन बावस्कर किंवा चेतन नेमाडे हा कोणत्या मंत्र्याच्या गाडीच्या ड्रायव्हरचा पोरगा आहे, पवन बावस्कर इथल्या मंत्र्याचा राईट हँड आहे, मग त्यांच्या दबावाखाली त्यांची नावं घेतली जात नाहीत का? आम्ही आता पोलिसांना विनंती केली की तुम्ही याच्यात निपक्षपातीपणे चौकशी करा, कुणी नसेल तर त्याला गोवू नका, पण याचा जो मास्टर माइंड आहे ज्याच्या बळावर मला सांगा हिंमत कशी होते हो? पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरून एक पोराला नेऊन 5 तास हाल करून जीव मारायची। आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला देखील भेटणार आहेत, माननीय पवार साहेबाला देखील भेटणार आहेत आणि मुख्यमंत्र्याला आम्ही मागणी करणार आहेत की या सगळ्या आरोपीला मकोका अंतर्गत यांच्यावर कारवाई अगोदर करा। याच्यामध्ये SIT नेमताना इथल्या अधिकाऱ्याची SIT नको, कारण इथल्या अधिकाऱ्याच्या SITवर इथल्या मंत्र्याचं प्रेशर आहे, इथल्या घरघरीसारखे ते काम करत असं सगळ्या लोकांचं मत आहे। तर एक डायरेक्ट IPS पंकज कुमावत सारखा त्याच्या नेतृत्वाखाली SIT करा। तो जो पवन बावस्कर आणि चेतन नेमाडे यांना कोणत्या मंत्र्याच्या डोक्यावर यांचे हात आहे म्हणून पोलीस त्यांना हात लावायला घाबरतायत हे देखील समोर आलं पाहिजे आणि याच्यात फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालावा। विशेष सरकारी वकील कुटुंबाशी चर्चा करून त्याची नेमणूक पूर्ण वेळ या केससाठी व्हावी, जेणेकरून परत अशी घटना घडू नये यासाठी आम्ही मागणी करणार। खरंच जर काही संशयित आरोपी जे एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असं माहिती समोर येते, एखाद्या काय गिरीश महाजनांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत, नेमाडे हा गिरीश महाजनांच्या गाडीवरच्या ड्रायव्हरचा पोरगा, तो बावस्कर हा गिरीश महाजनांचा राईट हँड, हेच संशयित आरोपी आहेत आणि ह्याचा संशय संबंध जामनेर तालुक्याला आणि संबंध जळगाव जिल्ह्याला आहे आणि त्याच्यावर पोलिसांना हात टाकायला घाबरतात कारण ह्यांच्या डोक्यावर मंत्र्याचा हात आहे। पण याच्यातून एवढी क्रूर हत्या करणाऱ्याच्या मागचे मास्टर माइंड हे सुटता कामा नयेत ही आमची माननीय मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुमच्या लाडक्या मंत्र्याच्या मतदारसंघात दिवसा फडणवीस साहेब दिवसा 5 तास पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खालीहून आरोपीला उचलून नेतायत। अरे काय चाललंय? कायद्याचं राज्य राहिलं की नाही? इंग्रजाच्या काळात एवढा माज मस्ती कधी केली नाही, एवढी माज मस्ती तुमच्या काळात व्हायला लागली। तुम्ही काय झोपा काढताय काय? आज एक सुलेमान मेलाय, उद्या ह्या लोकांना रोखले नाही तर हे अनेक मुद्दे पडतील ह्या जामनेरमधले। म्हणून फडणवीस साहेब तुमची नैतिक जबाबदारी आहे की जरी तुमचा लाडका मंत्री असला तर याच्यातले सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत, त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे, तपास योग्य दिशेने झाला पाहिजे, चार्जशीट योग्य झाला पाहिजे। कारण 302 मध्ये शिक्षा होण्याची अनेक तरतुदी, जन्मठेपेची शिक्षा आहे, मरेपर्यंत जन्मठेपे आणि फाशी आहे। आरोपींनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मारलंय आणि कशा पद्धतीने तुम्ही तपास करतायत याच्यावर ही शिक्षा होत असते। जरी सरकार तुमचं असलं तरी तुमच्या प्रत्येक कागदावर आमचं लक्ष असणार आहे, त्याच्यामुळे तपास करताना हा पारदर्शक करावा ही आमची सरकारला विनंती आहे। पठाण यांना अतिशय निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली आणि हत्या केल्याच्या नंतर अजूनही काही आरोपी हे निष्पन्न झालेले नाहीत। संतोष देशमुखांच्या पेक्षाही क्रूर हत्या बीडच्या संतोष देशमुखच्या पुढचं व्हर्जन हे आता इथं जामनेर तालुक्यात त्या ठिकाणी घडले। सुलेमानला उचलून जिथं ज्या कॅफेतून उचललं तो पोलीस स्टेशन पासून 100 फूट अंतरावर, ज्या सुलेमानला उचलून आणलं 5 तास त्याला मिरवलं, त्याला मारहाण केली, त्याच्या पायाचे नख त्या ठिकाणी काढले आणि एवढा माज, एवढी मस्ती, एवढी मगरुरी ह्या लोकांना आली कुठून की आम्ही पोलीस स्टेशनच्या 100 फूट अंतरावरून एखाद्याला उचलतो आणि परत अनेक ठिकाणी मारून त्याच्या गावातल्या बसस्टँडवर आणून त्याच्या आई वडील बहिणीच्या समोर तुम्ही त्याची हत्या करताय। म्हणजे एवढी इंग्रजाच्या काळात एवढा अत्याचार अन्याय झाला नाही तेवढा अत्याचार आता तुम्ही करायला लागले। या देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो। आमची मागणी आहे की कोण तो 22 करे
कोण तो पवन बाविस्कर आहे, तो कुणाचा चेला आहे, पोलीस कुणाच्या दबावाखाली त्याचं नाव घेत नाही. चेतन नेमाडे कुणाच्या कोणत्या मंत्र्याच्या गाडीच्या ड्रायव्हरचा पोरगा आहे, यांचे सीडीआर का काढत नाही, यांना तपासात का घेत नाही. तो ज्याचा कॅफे आहे तो धनंजय, तो भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे. म्हणजे हे कुणाच्या दबावाखाली चाललंय. मुख्य आरोपी ज्याच्या सांगण्याहून सुलेमानची हत्या झाली त्यांना तुम्ही बाजूला ठेवताय आणि बाकीच्या लोकांना अटक केली. आमची माननीय मुख्यमंत्र्याला मागणी आहे की या सगळ्या आरोपीवर तुम्ही अगोदर मकोका दाखल करा, मकोका अंतर्गत कारवाई करा. सुलेमानचं प्रकरण हे संतोष देशमुखच्या धर्तीवर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. विशेष सरकारी वकिलाची नेमणूक ह्या सुलेमानच्या प्रकरणात माननीय मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावं, संतोष देशमुख आणि सुलेमान हे दोन्ही महाराष्ट्राचे भारताचे नागरिक आहेत. या दोघांची निर्गुणपणे हत्या केलेली आहे आणि याच्यामध्ये मास्टरमाइंड कोण आहे हे शोधण्यासाठी तुम्ही पंकज कुमार सारख्या एखाद्या आयपीएसच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमा. नेमाडे हा फक्त मंत्र्याच्या ड्रायव्हरचा पोरगा आहे म्हणून तुम्ही त्याला आरोपी करत नाही, त्याची चौकशी करत नाही. पंकज बावस्कर कुणाचा राईट हँड आहे, कोणत्या मंत्र्याचा राईट हँड आहे. म्हणजे तुम्हाला काही लायसन दिलं आणि अफवा पेरला जातात की सुलेमान नवारला त्याच्या मोबाईलमध्ये काही मुलीचे व्हिडिओ होते. आज कायदा असा सांगतो की जो माणूस मयत झाला त्याच्याबद्दल तो त्याचा खुलासा करायला नसतो. मग तुम्ही त्याच्याबद्दल कोणत्या महिलेची मुलीची तक्रार आहे का, एखाद्या मुलीने त्याच्या विरोधात तक्रार केली का, त्याच्यावर तुम्ही केली असली तर गुन्हा दाखल करा. तक्रार आली असली तर पण तुम्हाला जीवच मारण्याचा अधिकार कुणी दिला. मग जर जीव मारण्याचा अधिकार काही मंत्र्याच्या काही संघटनाच्या लोकांना जर दिलेत का, 7 खून मार असं असलं तर पोलीस स्टेशन आणि कोर्ट बंद करा. कोर्ट आणि पोलीस स्टेशन कशासाठी. जर सुलेमान चुकला असेल असं जर काय बाहेर बातम्या पेरताय तर सुलेमानला तुम्ही पोलीस स्टेशनच्या हवाली करायला पाहिजे होतं, त्याच्यावर केस दाखल करायला पाहिजे होती. तुम्हाला जर जीवच मारायचा हा अधिकार कोणी दिला. आणि भुवन तो बावस्करचा भाऊ हा स्टेटस ठेवतो व्हॉट्सअपवर की डुक्कर मारलं आणि अजून डुक्कर मारू. म्हणजे माणसं तुम्हाला आता डुक्कर वाटायला लागली. हे देश कुठं कोणत्या बाजूला चाललाय, महाराष्ट्र कुठं चाललाय हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्यांच्या लाडक्या मंत्र्याच्या मतदारसंघात काय चाललंय हे जरा येऊन बघावं. कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी तुमची आहे आणि तुमचे लोक जर माणसाला डुक्कर म्हणून मारणार असतील तर पोलीस स्टेशन आणि कोर्ट बंद करा आणि तुमची हुकुमशाही आली हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या.